लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. शेतीच्या कामासाठी कर्ज काढून आणलेली बैलजोडीच अखेर मृत्यूचे कारण ठरल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी 13 मार्च रोजी दुपारी घडली. चिखलणी करताना बैल अचानक बिथरल्याने मधुकर नामदेव राऊत वय 40 वर्ष या तरुण शेतकऱ्याचा जागीच करून अंत झाला. विशेष म्हणजे हा थरार त्यांच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडल्याने गावात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मधुकर राऊत यांच्याकडे अवघी 1.5 एकर शेती होती. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने ट्रॅक्टरचे भाडे देणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी सुमारे 2 महिन्यांपूर्वी कर्ज काढून बैलजोडी खरेदी केली होती. शुक्रवारी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास ते स्वतःच्या शेतात धान रोवणीपूर्वी चिखलणीचे काम करत होते. यावेळी अचानक बैल बिथरले आणि त्यांनी भरधाव पळ काढला. मधुकर राऊत फणासह बैलांना जोडलेले असल्याने तेही चिखलात ओढले गेले. बैलांच्या प्रचंड वेगामुळे त्यांचा तोल गेला आणि ते चिखलात गाडले गेले. सुटण्याचा प्रयत्न करूनही बैलांच्या ताकदीपुढे त्यांचा प्रतिकार निष्फळ ठरला आणि गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडत असताना मधुकर यांच्या पत्नीही शेतात काम करत होत्या. पतीला बैलांनी ओढत नेताना पाहून त्यांनी जोरजोरात आरडाओरड केली. त्यांच्या आवाजाने आसपासचे शेतकरी धावत घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत सर्व काही संपले होते. स्वतःच्या बैलांनीच धनाचा जीव घेतल्याचे दृश्य पाहून उपस्थित शेतकरीही सुन्न झाले. मधुकर राऊत यांच्या पश्चात पत्नी व 3 मुली असा परिवार आहे. शेतीसाठी घेतलेल्या सुमारे 2 लाख रुपयांच्या कर्जाचे ओझे असतानाच कुटुंबाचा आधार हरपल्याने राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 3 निष्पाप लेकींच्या डोक्यावरचे पितृछत्र हरपल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. आकाश नंदागवळी, भंडारा गोंदिया जिल्हा प्रमुख.